संडास वगैरह इकडे एवढा घाण असतात। 6 साल से ये बाथरूम बनाने का बोले मगर बनाए नहीं। एसवाडला जाऊन सांगून आलोय पण त्यांनी काय केलंच नाहीये पुढचे काम। जे टॉयलेट आहेत ते कोणाच्या देखरेखीखाली नाहीयेत। खाणीचं म्हणजे दुर्गंधी एवढी पसरते की नाकाला रुमाल लावून जावं लागतं। आम्हाला संडास चांगला करून पाहिजे तो। विक्रोळी, जिथे एकीकडे IT पार्क, कॉर्पोरेट इमारती आणि दुसरीकडे झोपडपट्टी अशी तफावत पाहायला मिळते। आजही विक्रोळीमधील बहुतांश भाग शौचालयासारख्या मूलभूत गरजांसाठी संघर्ष करत आहे। पण याचे नक्की कारण काय? पैसे, जागेचा तुटवडा, प्रशासनाचे अपयश की योग्य ड्रेनेजची नसलेली सुविधा? सगळ्यात मेन समस्या आमची एवढी आहे की ह्या विभागामध्ये शौचालय झालं पाहिजे। एकच शौचालय एवढं घाण होत आहे की तिथं घाणीचं म्हणजे दुर्गंधी एवढी पसरते की नाकाला रुमाल लावून जावं लागतं। हे जे टॉयलेट आहेत ते कोणाच्या देखरेखीखाली नाहीयेत। ते म्हणजे कमिटी चालवते, पण ती कमिटी चालवत असताना त्यांच्या या बाथरूमकडे दुर्लक्ष होतं। जे टॉयलेट तुटलेलं त्या टॉयलेटच्या जागेमध्ये पण पाणी खूप प्रमाणात साठलेलं आहे, शेवाळे झालेले आहे, झाड उगवलेलं आहे, तरी पण तिकडं महानगरपालिकेने लक्ष दिलेलं नाही। आम्ही यस वार्डमध्ये पण कंप्लेंट त्याबद्दल केलेले होते की ते बांधकाम करून द्या म्हणून, ते पण त्यांनी तिकडून हालचाली काय केलेलं नाही। बाथरूम बहुत दूर है, मेरे घर से बहुत दूर है। अगर किसी को लूज मोशन हुआ ना बहुत परेशानी होती है हमारे को, क्योंकि हमारी पूरी गली वो बाजू इतनी दूर जाती है संडास। और संडास इतनी घाण रहती ना भाई के बस मुंह में कपड़ा ठोस के जाओ कि नाक में कपड़ा ठोस के जाओ, बस ये समझ में नहीं आता है। आमचं जुनं शौचालय होतं ते बी डेमोलेशन करून पडलेलं आहे, तिथं पण आमचं बांधकाम करून दिलेलं नाही आहे। आणि रहिवाशांचं आमची लोकसंख्या इथं जास्त असल्यामुळं एका छोट्याशा टॉयलेटमध्ये आमचं काम पूर्ण होत नाही आहे। बाथरूमचं आहे ना ते पण लक्ष देत नाही काहीच। गाड्या मागवता तुम्ही, गाड्या मागवा। यावेळेस 4 दिवस बाथरूम बंद होतं, आम्ही त्यांना सांगितलं पण त्यांनी पण लक्ष दिलं नाही। कारण कोणतंही असो, पण त्यातून वर्षानुवर्षे त्रास सहन करावा लागतो तो फक्त आणि फक्त सामान्य नागरिकांना। पण तरीही या अडचणींमध्ये लोकांचा विश्वास अजून जिवंत आहे। निवडणुकांच्या भाषणापुरता नाही तर घराघरातल्या प्रश्नापर्यंत पोहोचणारा विक्रोळीचा ठाण्या वाघ राजू दादा, श्री राजेश सोनावळे। शेवटी दादांजवळ गेलो आम्ही, दादा राजेश सोनावळे त्यांनी त्यांच्याजवळ गेलो, त्यांना आम्ही सगळ्या महिला गेलो। त्यांनी एका रात्री 3 गाड्या मागवल्या आणि पूर्ण गटर साफ करून गेलो, रात्री 3 वाजेपर्यंत होते। आम्हाला राजेश दादांनी वरिष्ठांचे म्हणजे जे यस वार्डचे वगैरे अधिकारी आहेत त्यांचे आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेले होते राजेश दादांनी। तर आम्ही त्यांच्या थ्रू आम्ही ती म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट करून आम्ही मग ही कामं करून घेतली। ते जर निवडून येतील, इथे नगरसेवक ते निवडून येतील, त्याच्यानंतर मला तर असं वाटतं की 100% या विक्रोळीची 100% प्रगतीच होणार आहे। कारण की आजपर्यंत जे नगरसेवक होते ते फक्त जेव्हा त्यांना नगरसेवक झाले त्याच्यानंतर ते शांतच बसले। आता फक्त जेव्हा निवडणूक तोंडावर आले तेव्हा ते आमच्याकडे आले की तुम्हाला हा प्रॉब्लेम आहे तो आम्ही सॉल्व्ह करतो, ते आम्ही सॉल्व्ह करतो। आता यायला लागले। आता हा अजस्त्र प्रश्न सोडवण्यासाठी अशाच लोकप्रतिनिधीची गरज आहे आणि वॉर्ड क्रमांक 119ला चाहूल लागली आहे ती फक्त त्यांच्या विजयाची, जो खात्रीपूर्ण बदल नक्की देणार। विक्रोळी बोले राजू दादा।